आता आपण आलो आहे देवपूर तालुक्यातील धामणगाव येथे आणि आपण संवाद साधणार आहे धामणगाव येथील माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरुणजी पाचमाने यांच्याशी आणि यांच्याकडून या गावाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार अरुणजी, मला सांगा की या गावामध्ये वातावरणाचा जो विकास आहे तो कसा सुरू आहे, म्हणजे विकासाची या गावाचा आमच्या गावाच्या नागपूर जिल्ह्याचा अगदी शेवटच्या टोकाले म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं एक गवड्यांचं गाव आणि इथली जर परिस्थिती पाहिली तर धार्मिकदृष्ट्या एकदम अतिशय उत्तम. या गावामध्ये दारू किंवा इतर असे विकृत व्यसनं कोणतेही चालत नाही आणि धार्मिकतेला आणि सत्याला जोपासणारे इथले लोक आहेत. त्याच्यामुळे आमच्या गावाचं नाव तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर, आता मागच्या महिन्याच्या अगोदर इथे काही क्रीडा स्पर्धा झाल्या, त्यासुद्धा म्हणजे जिल्ह्यात पातळीवर उत्कृष्ट तऱ्हेने विजय पारितोषिक संपादन केलेलं आहे. आणि मी तंटामुक्त अध्यक्ष असताना माझ्या अध्यक्षतेखाली या गावाला पुरस्कार मिळाला आहे 2 लाखाचा. इथल्या सध्याची स्थिती पाहता सगळे इथले खेळीमेळीच्या वातावरणात सगळे लोक राहतात आणि सामूहिक कार्यक्रम इथे नाही म्हटलं तरी वर्षामधनं सामूहिक 12 वेळा महाप्रसाद सामूहिक जेवणाचा खाण्याचा कार्यक्रम करतो. इकडे बाजूला बाहेर मंदिर आहे, तिथे पण कार्यक्रम होतात. बरेच दूरचे लोक येतात. तिकडे जे महाराजांचा इथे सहवास लाभलेला आहे. तिकडं जी शिवजयंती होते, तुकडोजींचा आताच मागच्या फरवरीमध्ये 22 तारखेला भयंकर असा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी 22 गावच्या टीमांनी भाग घेतलेला होता. त्यांनासुद्धा पारितोषिक देण्यात आले. मोठे मोठे संत महंत येऊन या ठिकाणी चांगले चांगले कार्यक्रम करून गेले आणि ही परंपरा आहे या गावाची. एकंदरीत या गावाचं चित्र आहे. आणि गावाचा जो विकास पाहता सगळे गावातले टोटली आमच्या गावचे रोड सिमेंटचे झाले आहे आणि सगळं एकदम इथे काही आता सध्या समस्या नाही. सध्या तशी काही समस्या नाही. आता हर गावामध्ये प्रत्येक जरी काम होत गेलं तरी ते कुठं ना कुठं थोडं कमी पडत असते आणि आहे असं म्हणतात. तशासारखं बरं, इथे जिल्हा परिषद शाळेचं वगैरे वातावरण एकदम शिक्षण व्यवस्था एकदम चांगली. जिल्हा परिषद शाळेचं काम केलं म्हणजे आपलीपर्यंत इथे वर्ग होते. आता मुलांची पसंती थोडी फार कमी झाली, 7 वर्ग आहेतच. आणि इथले जे शिक्षक आहेत ते पण एकदम चांगले आहेत. त्यांना आम्ही गावकरी सगळे त्यांना सगळे सहकार्य करतात आणि ते आमच्याकडून काही त्यांच्या अडीअडचणी इथल्या ते गावासोबत तेही दूर करून समन्वय साधून ते म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य व्यवस्था पण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य नाही, बाल संगोपन केंद्र आहे. माता बाल संगोपन केंद्र आहे. बिल्डिंग झालेली आहे आणि कार्यरत आहे. ग्रामपंचायत इथेच आहे आमच्या गावाला. बरं, बसची व्यवस्था कशी आहे? बस 3 टाईम बस चालते. आता हे कसं आहे, पूर्वीचे थोडे रस्ते गावातून असल्यामुळे नाही गावामधून सुद्धा यायचे, पण तिथे काही अनुचित प्रकार घडू नये बा म्हणून ते बाहेरनं बायपास सगळं इथं म्हणजे व्यवस्थित आहे. गावामध्ये 2 पाण्याचे टाके झालेले आहेत 2 बाजूंना. नळ योजना व्यवस्थितपणे पुरवठा आहे आणि तलाटा ऑफिस आहे, सर्व आहे. पोस्ट ऑफिस पण आता आलेला आहे. जवळपास 30-32 किलोमीटर आहे उमरेडवरून. तर तालुक्याच्या प्रशासनाचं इकडे लक्ष असते का? आणि किंवा आमदारांचं लक्ष इकडे आहे का? बिलकुल. या आमदारचं जेवढी झाली आणि आमच्या पाहण्यात आणि अगोदर पण आमच्या अगोदरचे काही लोक राजकारणी होऊन गेले, त्यांचं बी चांगलं समन्वय होता. दयारामजी देशमुख माझे सभापती झाले होते आमच्या गावाचे. ते ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यांनी त्यांच्या हातावर इथं पाण्याचं अगोदर दुष्काळ राहायचं, रात्रभर बाया पाणी काढत होत्या. पण त्यांनी ते भाऊसाहेब मुळक होते, मंत्री होते,
तर त्यांच्या माध्यमातून त्यांना एक टेम्परवारी पाण्याची नळ योजना म्हणून एका शेतकऱ्याकडून विहीर तिथं आणून कार्यरत केली आणि तेव्हापासून ते पाण्याचं चालू आहे आणि खूप दिवसात त्या अगोदर तिकडे पाणी टाकी झाली आहे. आता परत त्यांचे सुपुत्र संजय देशमुख ते सरपंच होते या ठिकाणी, तर त्यांच्या माध्यमातून ते पण काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जरी गाव दूर आहे परंतु दुर्लक्षित नाही किंवा मागास नाही, कोणत्याही बाबतीत काही तो अभाव नाही. आणि शेवटचा प्रश्न की तरुण जे लोक आहेत या गावातले तरुणांच्या हाताला काही काम या दृष्टीने बेरोजगारी आहे की कसं इथलं वातावरण त्या पोरांचं रोजगाराच्या दृष्टीने काय बोला? रोजगाराच्या दृष्टीनं विचार जर केला तर प्रत्येकाकडे या गावच्या लोकांकडे शेती आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय दूध दुभत्याचा आहे, गाई म्हशींचा. इथे लगेच हे इथे बोर्ड लागलेला आहे, डेअरी आहे इथे. त्याच्यामुळे असं काही चित्र नाही आहे. आणि जे काही लघु उद्योग वगैरे शिक्षित आहेत, जे जास्त शिकलेले आहेत, ते शहरांकडे जाऊन काही इतरत्र कामं करतात किंवा कंपनीमध्ये कामं करतात. पण ज्यांचं शिक्षणच झालेलं नाही आणि ते पुढं जर 7वा 8वा वर्ग शिकलेले जर म्हणतील आम्हाला काही नोकरी नाही, तर ते शक्य नाही. आणि तसंही आता मागेल त्याला काम किंवा मागेल त्याला सहकार्य येऊन व्यवसाय लावण्याचं मोदीजींचाही सुद्धा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून कोणी लोन घेऊन किंवा काही असे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. आताच एक नुकत्याच पुढे एका मुलांनी दुकान घातलेलं आहे आपलं व्यवसाय सुरू इलेक्ट्रॉनिक्सचं. आणि अशा पद्धतीचं बरं या गावाला काही असा जंगल आसपास असल्यामुळे काही वाघाचा काही वाघाची भीती आहेच बा, हे सत्य. कारण आता आपण आलेलो आहे भिवापूर तालुक्यातील दुसरा मोबाईल. तर आता आपण आलेलो आहे भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी चोरविरा या गावामध्ये आणि आपण संवाद साधतो आहे या गावातील जे ग्रामपंचायत आहे तेथील सदस्य विष्णुदासजी देठे यांच्यासोबत. तर सर चला मला सांगा की या गावात काही समस्या आहे का? समस्या म्हणजे इथे निधी येत नाही. अच्छा, निधी बरोबर येत नाही शासनाकडून. हो. आणि काही योजना वगैरे राबवत आहे का ग्रामपंचायततर्फे सरकारच्या? योजना राबवत पण होणारे पाहिजे ना. काही त्या योजनांची अंमलबजावणी होते अजून तर झाली नाही. अजूनपर्यंत झाली. बरं, उमरेड हे तालुका आणि भिवापूर तालुका हे 2 तालुके आहेत आणि इथून काही प्रशासनाची काही मदत या गावाला होते का? आमदार साहेबाचं लक्ष आहे का? हो, तर ते म्हणतात आज निधी आल्यावर आम्ही करू म्हणतो. अच्छा, निधी आल्यावर आपण करू. हो. गावात रस्ते पण फारसे मला व्यवस्थित दिसून नाही राहिले. हो, तर रस्ते किंवा रस्त्याची समस्या मोठी आहे. सुधारणा एक प्रकारे झाली पाहिजे. या गावाकडे असं दुर्लक्ष झाल्यासारखं वाटत आहे. हो. कारण आम्ही जेव्हा प्रवेश केला आहे गावात हो. तर पाहतो आहे की खूप साऱ्या समस्या आहेत. हो. कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे. हो. बरोबर. तर बरं, पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची टाकी जल जीवन आहे की नाही, हां. तिथून अजून त्याने मोठा नष्ट नाही पाण्याची अडचण. अच्छा, म्हणजे ते टंकी तर दिसत आहे परंतु तिथे पाण्याची व्यवस्था नाही. हां, म्हणजे मोटारच नाही. मोटार तिथे कमी पावरची टाकते, पाणी काही येत नाही. तर 7-7.5 HP टाकतो मध्ये. हां, अजून काही टाकली नाही. आम्ही फोन करतो त्रास इथे. तुम्ही फोन करून त्रासून गेले पण अजून काही तो प्रश्न मार्गी लागला ना? हो, ठेकेदाराकडून. हां हां हां. म्हणजे अशा बऱ्याच समस्या. बऱ्याच समस्या. बरं, जिल्हा परिषदची शाळा काय? हो, आहे ना. शाळेची कशी व्यवस्था? शाळेची सध्या ठीक आहे. अंगणवाडी वगैरे पाहिजे होती. अंगणवाडी पाहिजे होती. अंगणवाडी नाही आहे, पण ते म्हणजे बरं, आरोग्याची व्यवस्था कशी आहे? आरोग्याची इथे काही प्राथमिक केंद्र इथे नाही. प्राथमिक केंद्र इथे नाही. बरं, अजून बसची सुविधा कशी आहे मुलांच्या येण्या जाण्यासाठी, बस शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाण्यासाठी? होती, पण ती बंद झाली. अच्छा, बस होती परंतु बंद झाली. अजून काय समस्या वाटते तुम्हाला? बरं, वीज वगैरे इथे जाते का? हो. लोड शेडिंगचा प्रश्न आहे का?
नाही आता सध्या डबल लाईन झालेली आहे. हां. वीजचा प्रश्न नाही. मग आता तुम्ही सदस्य म्हणून आहात, तर जी काही टर्म तुम्हाला भेटली आहे 5 वर्षात, तुम्ही कोणते कामं करण्याचं काही ठरवलं आहे? बरेचसे रोड टाकलेले आहेत, हां. परंतु फक्त मंजूर. एकच रोड झालेला आहे. तोही म्हणजे त्याचे काय चंद्रशेखर बावनकुळेच्या निधीतून. हां. या आमदारने तर काय केलंच नाही. मला बोलायचं होतं, परंतु नाही बोला खोलून बोला तुम्ही. शुक्रवारीला आमची मिटिंग आहे म्हणून तिथे जाता येत नाही. मी बरेच त्यांना फोन केला, प्रस्ताव पाठवा म्हणून. हां. प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, परत त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण अंमलबजावणी झालेली नाही. बरं, अजून काय वाटतं तुम्हाला की या गावासाठी शासनाने करावं? करावं ज्या काही आम्ही प्रस्ताव मांडतो आहे ते प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे. ही तुमची मागणी आहे. कारण सालेभट्टी हे जे गाव आहे, हे जरी जवळ असले इथून, तरी पाहिजे तशी प्रगती नाही गेल्या अनेक वर्ष तिथे नाही. नाही म्हणूनच आपण इथे पोहोचलो आहे. आता बरं आहे. आपण अशाच गावात चाललो आहे जिथे काही गोष्टींचा अभाव आहे हो, आणि तिथे शासनाने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. जरुरी आहे. आणि म्हणून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून हो आपण शासनापर्यंत इथल्या समस्या पोहोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतो आहे. हो ठीक आहे. तर आपण आमच्याशी संवाद साधला हो आणि तुमची ही बाजू मांडली. हो यातून नक्कीच शासलेलो आहे. पंचायत समिती भिवापूर येथील चोर विहिरा या गावामध्ये, आणि या गावातील सरपंच मॅडम आहे सुनंदा इरपाते मॅडम, आणि सोबत या गावातील काही महिला इथे आपल्याशी आज संवाद साधणार आहे की नेमक्या या गावात काय काय समस्या आहे आणि त्या कशा सोडवल्या जाऊ शकतात याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर सुनंदाताई, किती दिवस झाले तुम्ही सरपंच आहे? मी सरपंच आहे तर 12 महिने झाले आहे सर, दुसरं वर्ष चालू. अच्छा, तर नेमकं काय समस्या आहे गावामध्ये? या गावामध्ये समस्या म्हणजे हीच आहे, मुलांचं शिक्षण बरोबर होत नाही. मुलांना बस स्टॉपवर पायदळ इथून जावं लागते 2 कोस जागा, वेळेवर बस येत नाही, तर इथचे आई वडील तिथं बस स्टॉपवर जाऊन बसतात आणि 9-9, 10-10 वाजेपर्यंत मुलांना आणण्यासाठी कोणाची गाडी, कोणी पायदळ येतात. अर्ध्या रात्री घरापर्यंत येतं, यावं लागतं इथं. आणि जाण्या येण्याचं इथंपर्यंत साधन काहीच नाही मुलांना. शिक्षण म्हणजे आमचे 6 वर्गापर्यंत इथं शिकतात, 5 वर्गापर्यंत, आणि नंतर बाकीचं म्हणजे आम्हाला बाहेरच काढावं लागते मुलांना. कुठं हॉस्टेलवर, कुठं नातेवाईकाजवळ, कुठं पण टाकावं लागते. म्हणजे वाहतुकीची व्यवस्था नाही आहे. ती होणं अत्यंत आवश्यक आहे, हो, जेणेकरून मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये. राहू नये म्हणून. अजून काय समस्या आहे? अजून गावामध्ये समस्या म्हणजे हेच आहे, आम्हाला कोणतं म्हणजे उद्योग नाही शेतीशिवाय, दुसरं शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. पर्यायच नाही, कोणतंच साधन नाही आमच्या इकडे. आणि शेतीला वेळेवर पाणी बरं होत नाही, कारण तलाव छोटं आहे, लवकरच आटून जाते, तर आमच्या अर्ध पीक म्हणजे असं वायाच जाते. ही खूप मोठी समस्या आहे. हम्म. पुन्हा मग हे जिल्हा परिषदचं शिक्षणाचं व्यवस्था कशी आहे? जे चांगले आहे, इथले शिक्षक वगैरे कसे? बरोबर आहे, बरं, आरोग्याची व्यवस्था कशी आहे? ते ठीक आहे. फक्त आम्हाला शिक्षणाची म्हणजे एवढंच आहे का आम्हाला जिल्हा परिषदचे म्हणजे 7वी पर्यंत शाळा आहे, एकच रूम आहे, बैल कोंडल्याने आम्ही एकाच याच्यामध्ये पूर्ण शिकवतो. ऑफिस आहे तिथं, सगळं तिथं, म्हणजे एकाच रूममध्ये पूर्ण शाळा? एकाच सगळं आहे. अजूनपर्यंत आम्हाला वर्गखोली सँक्शन झाले म्हणतात, पण अजूनपर्यंत माझ्या हातावर अजून आली नाही. म्हणजे बघा किती मोठी ही समस्या आहे. कारण मुलांना इतका त्रास होते काय, एकाच बसमध्ये तिथंच पोरं, ऑफिस आहे सगळं, मुलंही तिथं, सगळं म्हणजे एकामेकाचा आवाज शिक्षकांना होते आणि मुलांचा अभ्यास काहीच होऊन नाही. म्हणजे ती शाळेमध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि तिथं पण असं आहे, इथच्या शाळेचा मुलं म्हणजे इथच्या शाळेतला जो शिक्षक आहे, सालाबट्टीच्या शाळेतला शिक्षक, तो दुसऱ्या गावाला पाठवला आणि पगार नाही का आमच्या ग्रामपंचायतमधून तिकडे देतो. ही एक मोठी शासनाने पगार गलती इथून जातो, हो, परंतु शिक्षक मात्र दुसऱ्या तिकडे गावात जाऊन पाठवतात. काम करतात. हो, हे एक मोठे. मी बीडीओ साहेबांना सांगितलं का आमचा शिक्षक आम्हाला द्या, एका महिन्यात पाठवतो म्हणून सगळ्यांनी सांगितलं. आता शाळा संपली तरी पण सुद्धा शिक्षक आमच्या ग्रामपंचायतले पाठवलं नाही. आले नाही. हा, मग अशा वेळेस पोरांनी शिकायचं कसं हा प्रश्न आहे. हा प्रश्न. त्यांचं भविष्य काय होईल? बरं, मला सांगा, जसं हे आजोबा सांगत होते बोलता बोलता की गावा उठणार आहे, तर अशी काही चौकशी वगैरे झाली? नाही, काहीच नाही. आमच्या गावाची नाही झाली.
चौकशी पण नाही झाली, आम्हाला ग्रामपंचायतला पत्र पण सुद्धा नाही आलं. किंवा काही सॉईल सर्वे वगैरे, माती परीक्षण हा, वगैरे? माती परीक्षण झालं. अच्छा, ते कशा संदर्भात होतं माती परीक्षण? माती परीक्षण संबंध म्हणजे याच्यासाठी का डॅम बनवायचा आहे बा, हा. आणि याची म्हणजे तुटवडा कुठपर्यंत लवण भाग पडते याच्यासाठी मग त्यांनी क्षमता करत आहे. बरं, या गावात काही दलित वस्ती पण असेल? नाही आहे, आमची एसटी पूर्ण. तर मग यासाठी तुम्ही सरपंच म्हणून काही शासनाकडून काही योजना आणता का, किंवा त्याची अंमलबजावणी कशी? आम्ही पत्र पाठवून सगळं करून सोडलं सर, पण अजूनपर्यंत आम्हाला शासनानं निधीच पाठवलेला नाही. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न सगळे करताय, हो. पण पाहिजे तसा शासनाचं लक्ष नाही, हो. किंवा तो निधी नाही आला. निधी आल्यावरच तुम्ही काम करा. कारण आमच्या गावात म्हणजे नाल्याची समस्या आहे, नाल्या नाही आहे, पूर्ण नाल्या हे होऊन आहेत. कारण आमदारांकडे माझे कमीत कमी 16 अर्ज पाठवून आहेत. त्यांनी आता शांसन झाले म्हणून सांगितलं, पण आता पूर्ण उन्हाळा संपून जाईल, पण नाल्या काही अजूनपर्यंत त्यांनी प्रस्ताव पाठवले नाही. बरं, मी आलो तर आल्या गावात कचरा खूप दिसला इथे सुरुवातीला. तर आम्ही बरं, कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? सर आम्ही 2-3दा नाही का कचरा व्यवस्थापन काम केलं, पण लोक गावातले असे आहे का ऐकतच नाही. घरातलं कचरा पुन्हा तिथंच आणतात. आम्ही साफ केलं 2 वेळा JCPने फेकलं तरी ते पुन्हा तिथंच आणतात. कारण या कचऱ्यामुळे मग पावसाळ्यामध्ये रोगराई, हो. मच्छर, त्यामुळे मलेरिया हे ते सगळे आजार पसरतात. तर ही एक मोठी समस्या आहे. बरं, गावाच्या लगत काही जंगल भाग आहे, त्याच्यामुळे काही वाघाची काही समस्या आहे? नाही येते, पण अजूनपर्यंत आमच्या गावाला म्हणजे धोका झालेला नाही. अजूनपर्यंत असं काही नुकसान नाही झालं नाही. किंवा काही बाहेर झाली ना, म्हणजे गावामध्ये नाही झाली, शेळ्या बकऱ्या? ते म्हणजे जंगलामध्ये गायी मारल्या आणि शेळ्या मारल्या, पण गावामध्ये अजूनपर्यंत त्याने भाग नाही घेतला. बरं, मला एक सांगा की तुमची काय अपेक्षा आहे? जे प्रशासन आहे, जे सरकार आहे, तुमची काय मागणी आहे अजून? मागणी म्हणजे हेच आहे आम्हाला का आमच्या गावाचा जो आता रस्ता पूर्ण खराब झालाय पाण्यामुळे. हा, जाण्या येण्यास म्हणजे एक साईड गाडी पडते, आणि जाताना कोणता हे प्रवास आला तरी आमच्या गावाचा येण्या जाण्याचा म्हणजे खूप त्रास होत आहे. रोड पूर्ण उकरलाय पावसाळ्यामुळे खडीकरण, तर त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा डबल डांबरीकरण पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुन्हा विजेची काही समस्या आहे? नाही, विजेची बरोबर. शाळेची इमारत बनणं आवश्यक आहे. हो, कारण आणि हे मुलांच्या अंगणवाडी. भविष्याचा प्रश्न आहे. आणि अंगणवाडीला शाळाच नाही, मॅडम घरीच घेतात. अजूनपर्यंत अंगणवाडी शासन झाले नाही. अंगणवाडी अजूनपर्यंत सँक्शन नाही झाली? अंगणवाडी सेविका आहे. अच्छा, तुम्ही अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवले, त्यांनी मोठी इमारत दिली होती इमारत. तर मोठीसाठी आमचं गाव छोटं पडते, तर मोठ्या इमारतीसाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, तर आम्हाला छोटी मागितली. किती साधारणतः लोकसंख्या आहे गावची? आमच्या गावची एक अंदाजे 250 लोकांची वस्ती आहे. 400-500 पकडून घ्या. बरं, इथे पाण्याची मग टंकी वगैरे, इथं पाण्याची टाकी आहे, पाणी वगैरे सगळ्या उखळी या गावी. आणि या उखळी गावचे सरपंच आपल्यासोबत आहे, श्रावणजी मोरे. या गावाच्या प्रगतीबद्दल आणि काही समस्यांवर प्रकाश टाकतील. तर सर, मला विचारायचं आहे, तुम्ही आताच म्हणत होते राष्ट्रपती पुरस्कार, तर या गावाला कधी मिळाला राष्ट्रपती पुरस्कार? राष्ट्रपती पुरस्कार हा जवळपास म्हणजे 20 वर्ष होतं. हां, आणि आता अलीकडे पुन्हा कोणता पुरस्कार तुम्ही म्हणाल? नाही, आता नाही भेटला. आता म्हणजे याच्या आधीच भेटला राष्ट्रपती पुरस्कार. हां हां, आता ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गाव आहे. हां, तर लोकसभागातून आणि लोकवर्गातून इथूनच आम्ही म्हणजे गावाचा विकास केलेला आहे त्यावेळी. हां, बरं, या गावात तर सध्या काय समस्या भेडसावतात? आमच्या गावामध्ये समस्या अनेक आहे. जोरात समस्या आहे आमची म्हणजे मेन म्हणजे रस्त्याची. रस्त्याची याचा उदार आमदार निधीतून 8 लाख भेटले आहे. ते 85 मीटर रोड झालेला आहे. उर्वरित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काही मंदिर झालेलं आहे, परंतु त्याचं वर कायद्यात अजून आलेला नाही. आलेला नाही, त्यामुळे ते सफल. कारण तुम्ही इथे सरपंच म्हणून आहात, हां, तर सर्वात पहिलं प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल रस्त्याला. बरोबर. तर त्यासाठी म्हणून तुम्ही काय पाऊल उचललं किंवा काय? आम्ही त्याचे म्हणजे मासिक मीटिंगमध्ये तो ठराव घेतला आहे. हां, ठराव घेऊन आणि ते प्रोसेस समोर आमदारापर्यंत पोहोचतो. बरं, आरोग्य व्यवस्थेचं कसं आहे? आरोग्य वगैरे सर्व सुरळीत आहे. कारण आम्ही जो नळाद्वारे पाणी देतो आहे हां, ते पावले आहेत, ते
ते पण खायला पाहिजे आणि रोज काही माझ्या पेटमध्ये खायचं. बरं, एकूण आपलं भिवापूरच्या प्रशासनाची आणि सरकारकडून तुम्हाला योग्य ती मदत मिळते का? होय. की काही निधी वगैरे असा अपुरा पडतो किंवा निधीचं तुमची काही विशेष मागणी आहे का सरकारकडे, म्हणजे त्याने आम्ही या चॅनलच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो? आमचे अशी मागणी आहे की आमचा जो मोठा नाला आहे तो नाला बंदिस्त नाला व्हावा, जेणेकरून दुर्गंधी यायला नको. पावसाळ्यामध्ये आजार आजार म्हणजे व्हायला नको. या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो नाला आहे तो पॅक झाला पाहिजे आणि जेणेकरून तिथलं जे काही प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे, जेणेकरून आरोग्यावर परिणाम होऊ नये. ही एक मोठी तुमची एक मागणी आहे सरकारकडे. आणि तसा प्रस्ताव पण आम्ही दिलेला आहे त्या नाल्याचा. तसा प्रस्तावही दिला. बरं, एकूण बसची सुविधा वगैरे कशी आहे इथून उमरेड इथून भिवापूर? मुलं कशी जातात शाळेमध्ये? त्या याच्या अगोदर मुलांसाठी बस होती. कालांतराने ते काही म्हणजे मुलं जे मालेवाडा वगैरे आहे त्या मुलांनी काही म्हणजे बसचं काही सीटा वगैरे काही हे केलं म्हणते, त्यामुळे ते बस बंदच झाली अजिबात. आम्ही अनेकदा तो प्रश्न मांडला पण ते बस चालू झाली नाही. एक दोनदा त्यांनी सांगितलं तर तुमचा रोड थोडा बरा करा, त्याच्यानंतर आम्ही बस चालू करू. हे एक समस्या फार गंभीर आहे पोरांसाठी. ते बस चालू व्हायलाच पाहिजे, जेणेकरून मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर नको जायला. त्यामुळे बसची वाहतूक अत्यंत आवश्यक आहे. तर अजून एक प्रश्न असा की इकडे जंगल भाग लागून आहे, तर वाघाची काही दहशत वगैरे आहे? नमस्कार, मी प्रोफेसर प्रशांत राऊत या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील भगवानपूर या गावामध्ये, आणि या गावचे सरपंच आपल्यासोबत इथे उपस्थित आहे, हरिश्चंद्रजी चौधरी, आणि यांच्याकडून आपण या गावची जी काही माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. तर सर, मला सांगा की तुम्हाला आता किती वर्ष झाले? पूर्ण झाले. अच्छा, 30 वर्ष झाली. आणि काय काय डेव्हलपमेंट आहे या 2-3 वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये सगळ्यात अगोदर या गावामध्ये पाण्याची खूप मोठी परिस्थिती खराब होती, बिकट परिस्थिती होती. हां हां हां. आणि 2 वर्षामध्ये कुठल्याही शासकीय योजनेमध्ये फक्त आपल्या गावाला बक्षीस मिळालं पाहिजे, आपलं काही हे झालं पाहिजे बघ याच्यात गेलोच नाही मी. कारण सर्वात महत्त्वाचं माझ्या मताने जोपर्यंत प्रायमरी आपण पूर्ण करू शकत नाही, ज्याला आपण मूलभूत सुविधा मूलभूत गरजा दिल्याशिवाय मी कुठल्याही म्हणजे आज मुख्यमंत्री समुद्रराज वगैरे योजना आहे त्याच्यामध्ये मी अजूनही भाग घेतलेला नाही, म्हणजे माझ्या मताने. मलाही त्यांनी टाकला आहे त्या व्हिडिओनी, पण मी नाही घेतलं. आणि मी जोपर्यंत मूलभूत सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण या ह्याच्यात जावा अशी माझी इच्छा आहे. बरं, आम्ही आलो आता गावाच्या आतमध्ये, तर जिथून आपण रोडवरून आतमध्ये येतो तो जो पूल आहे, पूल थोडा त्या पुलाबद्दल मी माननीय आमदार साहेब यांना निवेदन दिलं आहे, आणि त्याही पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यांची त्यावेळेस मी त्यांना ते निवेदन दिलं. त्यावेळेस त्यांना हे म्हटलं, म्हणजे या ग्रामपंचायती मार्फत 2 गावचे आहेत, एक भगवानपूरचा पूल आहे, तसाच एक खरकाळ्याचा पूल आहे. त्याही ठिकाणी जर अतिपाऊस जर झाला, कारण पावसाळ्यामध्ये अतिपाऊस जर झाला तर त्या गावाचा संपर्क तुटते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याच वडिलाचं अक्रमाचं होतं, तुम्ही सरपंच, माझ्याच वडिलाचं अक्रमाचं, माझेच पाहुणे भाऊ बहीण नाल्याच्या पलीकडे राहिले. त्यांना मी आता कोणत्या तरी पद्धतीने मी त्यांना इकडे आणलं, आणि तो प्रश्न मी ज्यावेळेस आमदार साहेबांना मांडला त्यावेळेस माननीय माजी मंत्री राजेंद्रजी मोळक उपस्थित होते. त्यांनी म्हटलं म्हणजे हा विषय तितक्या लवकर नाही निकाल लागणार पुलाचा, पण याच्यासाठी आपण एक उपाययोजना करू शकतो, म्हणजे नाल्याचं दोन्ही साईडने खोलीकरण. आता त्या खोलीकरणाबद्दल मला इंजिनियर भेट झाली माझी, आले होते, त्यांनी सर्वे केला, पण ते काम केव्हा चालू होईल ते सांगता येत नाही. कारण गव्हर्नमेंट, आजच्या गव्हर्नमेंटमध्ये मी कोणत्याच पक्षाचा मी म्हणून बोलत नाही, मी
गव्हर्नमेंटजवळ पैसा नाही आणि गव्हर्नमेंटजवळ पैसा नसल्यामुळे गव्हर्नमेंट फक्त माहिती आहे का आम्ही हे करू आम्ही ते करू कारण त्याचा मला एक अनुभव आला चांगल्या तरीच अनुभव आला माझा बाईक पूर्णपणे द्या तुम्ही कारण भिवापूर तालुक्याला गव्हर्नमेंट आपल्या माननीय पालकमंत्री त्यांचं म्हणणं आहे बळीराजा पांधन रस्ता आणि त्याच्यामध्ये एक म्हटलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आपण पांधन पोहोचली पाहिजे बरोबर इथपर्यंत आणि ज्यावेळेस आमची मिटिंग झाली माननीय BDO आणि तहसीलदार साहेब त्यावेळेस आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं का फक्त 25 किलोमीटरचं तुमची रेंज तालुक्याला मिळाली आज भिवापूर तालुक्यामध्ये 56 ग्रामपंचायत म्हणजे प्रति ग्रामपंचायत किती किलोमीटर आला त्याचा तुम्ही हे काढून घ्या आणि त्यातल्या त्यात मला मान्य तहसीलदार साहेबांनी म्हटलं होतं का तुम्हाला कोणती बांधणं आवश्यक आहे बा मला म्हणजे सर्व सरपंच कोणती बांधण तुम्हाला आवश्यक आहे ती बांधण आम्हाला सांगावा त्यावेळेस प्रत्येक सरपंचांनी कोणीच नाही बोललं पण मी बोललो का साहेब आम्ही बांधण कोणती आवश्यक आहे हे आम्ही सांगू शकत नाही बांधण हा प्रत्येकच आवश्यक आहे कारण आज जर मी यांना बांधण यांच्या रस्त्या शेतात जायला बांधण मी म्हटलं हा बाजूचा मला नाराज होईल कारण मला गावात राहावं लागतं मला पब्लिक संपर्क त्यावेळेस माननीय BDO साहेबांनी त्यात हस्तक्षेप केला तुम्ही म्हणे बांधण फक्त टाका म्हणजे आम्हाला कोणती करायची आम्ही करू म्हणजे माझं काम मत आहे का बा ज्या पद्धतीने तुम्ही पेपरबाजी करता ती पेपरबाजी मला पटत नाही जेवढं होते तेवढं करा तुम्ही माझं म्हणणंच नाही मी सरपंच झालो इथे काही मला पैसे कमवण्यासाठी सरपंच मी घेतलंच नाही मी माझ्या याच्यातून काहीतरी गावासाठी करावं बा आपल्याला काहीतरी वेळ द्यावा बा म्हणून मी एक या पद्धतीने हे केलं आणि आज या गट ग्रामपंचायत असल्यामुळे इथं 5 गाव आहेत 5 गावांची मिळून 5 गावची मिळून आणि त्यामध्ये 5 नळ योजना 5 गाववाले म्हणजे 5 नळ योजना आले 5 नळ योजना आल्याबरोबर प्रत्येक ठिकाणचं आपल्या लिकेज आहे हे आहे म्हणजे वित्त आयोगाचा जास्तीत जास्त पैसा वित्त आयोगाचा जास्तीत जास्त पैसा फक्त पाण्यावर खर्च होऊन राहिला आणि गव्हर्नमेंटने आता एक जलजीवन मिशन हे मिशन खूप चालवलं पण ते कामं या पद्धतीने व्हायला पाहिजे कारण जलजीवनचं काम व्हायला माझ्या गावात म्हणजे सुरुवात झाली 1 वर्ष पूर्ण होऊन पण अजूनही नवीन म्हणजे स्रोत त्या आज जलजीवन म्हटलं नवीन टाकी बनवली नवीन टाकी बनवलं नवीन स्रोत निर्माण करायला पाहिजे कारण त्यात म्हणजे जुन्या विहिरीहून 1 टाकी भरते बरोबर आता त्या ठिकाणी त्याच विहिरीहून 2 टाक्यात भरणार नाही त्या जुनी हे चालू आहे नवीन हे चालू आहे बरं दुसरा प्रश्न असा की आरोग्याची व्यवस्था कशी आहे गावात आरोग्याचं उपकेंद्र आहे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र केंद्र मेन केंद्र म्हणजे नान पुरेशी व्यवस्था आहे तशी व्यवस्था आणि आता त्याची बिल्डिंग बनवून राहिली आहे नवीन एखादा महत्वाचा पेशंट जर तीच आता नागपूरला तीच आता तुम्ही जर म्हणत असाल आपण तर बघितलंच आहे का एखादा अर्जंटचा पेशंट जरी उमरेलमध्ये गेला तरी ते सर्व नागपूरला हे करत आहे म्हणजे ही शोकांतिका आहे आपल्या आरोग्य सेवेची काय एक डिलिव्हरीवाली बाई जर गेली आणि ते थोडीशी जरी असं वाटत असेल त्यांना का बा हे क्रिटिकल जाईल बा ते सरळ नागपूरला रेफर करतात मग उमरेसारख्या ठिकाणी सुद्धा हे व्यवस्था होऊ शकत नाहीत आपण इथून अपेक्षा करता येत त्यातल्या त्यात आमच्या इथं जे भिवापूर तालुक्यात जे आरोग्य अधिकारी मिळाले आहेत डॉक्टर राऊत हे खूप सुंदर माणूस मिळाला तो माणूस प्रत्येक पेशंटला माहिती का ज्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे त्या पद्धतीने ट्रीट करते जो माणूस चांगला आहे त्या माणसाबद्दल आपण वाईट होतो बरोबर मग तो बरं इकडे जिल्हा परिषद शाळेचं कसं शिक्षण व्यवस्था कशी जिल्हा परिषद शाळेची मी माझ्या गावच्या गावाबद्दल तेच सांगतो मी माझा सगळ्यात जास्त मोठा फोकस आहे जिल्हा परिषद महत्वाचं कारण म्हणजे मुलांच्या पाया मी तुम्हाला अगोदर सांगितलं का मी पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याशिवाय मी समोरच्या याला हात लावला आणि त्यामुळे मी शाळेवर माहिती का इतकं हवं तेवढं लक्ष मी जेणेकरून आणि आता तुम्हाला हे करता आपण शाळेत जाऊ शाळेत बोलून घेऊ आपण बिल शिक्षकही आहेत तुम्ही बोलले तरी नाही त्यांची बाडी घ्यायला काही हरकत नाही ना आपल्याला कारण आपण म्हणजे या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच या नात्याने मी का त्यांना देऊ शकतो मला एवढं देता येते बरोबर सरपंच म्हणून किंवा एक गावाचा एक नागरिक म्हणून मी त्या शाळेला जी सुविधा पुरवायला पाहिजे म्हणजे जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून नाही काही मी
स्वतःच्याही खिशातून देऊन राहिलो. बरं, पुन्हा एक गोष्ट की बसेसची सुविधा तुमच्या गावातील आता बसेस बद्दल म्हणजे 2च बसेस येतात. कारण की सकाळी एक बस येते, सायंकाळी एक बस येते. हो. इथून 28 किलोमीटर उमरेड आहे. हो. तर मुलांना उच्च शिक्षणासाठी जर जायचं आहे कॉलेजला तर त्याबद्दल आम्ही तर त्यासाठी काही प्रयत्न केले? नाही, मी पाठपुरावा करून राहिलो. अच्छा. माझं कर्तव्य काम कोणतं आहे? पाठपुरावा करणं. हा. कारण आपल्याजवळ तर आपण काही येतं नाही, तर आपण स्वतः आपण ते बसेस लावणार आहोत. हो. पाठपुरावा करून राहिलो. पाठपुरावा माझ्या फोनच्या माध्यमातून करतो. हा. आणि आता जास्तीत जास्त म्हणजे स्वतः भेटण्यापेक्षा नाही का, कारण म्हणजे प्रश्न असा आहे की उच्च शिक्षणापासून किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासून या गावातला जो युवा आहे हा वंचित राहून नाही. नाही, हा माझा आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं, अगोदर सांगितलं का माझं हे जे आहे हा, ते जास्तीत जास्त जो फोकस हा शिक्षणावर. बरं, पुन्हा काय तुमचं पुढचं लक्ष आहे या गावाच्या प्रगतीबद्दल? गावाच्या प्रगतीवर ध्येय गावातला काय आहे तुमचं? माझं असं काय मत स्वप्न आहे, आहे? माझं स्वप्न असं आहे का जेणेकरून गाव माहिती आहे का सुंदर स्वच्छ हा, झालं पाहिजे. व्हायला पाहिजे. आता त्यामध्ये आता तुम्ही जर म्हणाल का बा रोडवर तुमचे तर रिचे आहे गिट्टी आहे, नाही, कारण नाही. नाही प्रश्न तो नाही झाला. आज प्रत्येक गावात जागा नाही हो. आणि जागा नसल्यामुळे हम्म. घरकुलं भरपूर आले. हो हो, तर त्यांना तेवढीच सुविधा द्यावी लागेल. बरोबर. जर गव्हर्नमेंट त्यांना पैसा देऊन राहील हो. तर त्यांचं घर तयार झालं पाहिजे. हम्म. आणि घर तयार झालं पाहिजे त्यांना जो माल आहे सत्ता माल हो. रीती गिट्टी हो. ते ठेवायला जागा द्यावंच लागेल. हो, वा, वा. त्यात काही प्रश्न मोरवा लवकर लवकर. अगदी बरोबर. त्यामध्ये काही लोक मला मुलकाती काढतात का तुम्ही यांना का करत नाही बा, त्याच्यावर कारवाया का करत नाही. आणि त्याच्यात एक तोटाहून हा होऊन राहिला, त्यांना हे देता येतं नाही का. हम्म. काही लोक मग हे असे आपल्या बल्ल्या गिल्ल्या कुठेही लावून ठेवून जातात, हे चुकीचं. हो. पण एकाला एक नाही आणि एकाला एक नाही देता येत नाही. त्याच्यामुळे हे व्हायला मला 2 वर्ष लागली. 2 वर्षानंतर मी रस्ता सुंदर, गाव सुंदर रस्ता. कारण 5 वर्षामध्ये तसंही जर म्हटलं कुठलाही सरपंच 5 वर्षामध्ये गावाला दुरुस्त करू शकत नाही. हे माझं ठाम मत. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. बरं, बेरोजगाराचा काही प्रश्न? हा, बेरोजगारीचा प्रश्न आहेच. त्यासाठी काही पावलं उचलण्यात आली आहे? पावलं आपण कितीही उचलले, पण आजच्या याच्यामध्ये बेरोजगारी, तरुण हातांना काम नाही. हा मी सांगतो ना तुम्हाला, बेरोजगारी होण्यामागचं खरं कारण आपले तरुण आहे. हो. तरुण नाही, तरुणांना असं वाटते का कमी श्रमामध्ये मला जास्तीत जास्त मिळालं. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि हे इतकं क्लिअर तर कोणी बोलणार आहे, पण मी बोलतो. उद्या लोक मला काही म्हणतील नाही. तरी चालेल. थोडी आळशी वृत्ती आली. आळशी वृत्ती आली. लोकांचं म्हणणं असं आहे, म्हणजे आता एक तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या इथे WCL आहे. हो. आमच्या ग्रामपंचायत लागून WCL आहे. त्या WCL मध्ये जास्तीत जास्त लोक मला काम मिळालं पाहिजे. त्याच्यावर कारण काय, तर त्या ग्रामपंचायतीला म्हणजे WCLचा जो रोज आहे हा 1278 रुपये. 1278 रुपये रोज. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं का मला पर डे 1278 रुपये मिळाले पाहिजे. आणि त्यामध्ये का होऊन राहिला हा. त्या WCL मध्ये 4 ग्रामपंचायती आहेत. भगवानपूर, पिराळा, बेसूर आणि नार. आणि प्रत्येक ग्रामपंचायतचं म्हणणं आहे तर बा आम्हाला त्या पद्धतीने हे द्यावं. हा खूप सुंदर. त्या शाळेला तर त्या पद्धतीने आता सुंदर बनवले. आणि इथले जे शिक्षक आहेत, आल्यात आम्ही पाहिलं गावामध्ये, शिक्षक जे आहे हा खूप सुंदर परिसर आहे. त्यामध्ये आता हे 2 पोल लावले, आपल्याकडून लावले. तिथं मी हॉलीबॉलचं माहिती आहे का अच्छा, सुरू करतो. आणि परत बाग, बाकी सगळ्यात सोयीचं आता वनीकरण त्या पद्धतीने सगळं ते करून राहिलो. रंगरंगोटी आणि मला वाटतं सोलरही सोलर WCL दिला मला. हा. आणि आता मी शाळेसाठी CCTV मागत आहोत WCL ला. गावात नसेल तर चालेल, पहिला मला शाळेला CCTV मिळाला. CSR फंड. CSR अच्छा, त्याची डिमांड केलेली आहे. खूप छान. तर हरिश्चंद्रजी चौधरी यांच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. त्यांनी एक प्रकारे यांच्या सांगण्यातून गावाच्या विकासाचा आढावा घेतलेला आहे. तर मी तुमचे धन्यवाद देतो आणि थांबतो.